नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागामध्ये खूप धमाका येणार आहे प्रेक्षकांनो. कारण पार्थ दिव्याच्या गळ्यात हात टाकून घरी येणार आहे आणि सगळ्यांनाच मोठा धक्का बसणार आहे. तेव्हा पूर्ण एपिसोड नक्की बघा. पार्थने पुलाव खाऊन बघितलेला असतो, त्याला तर खूप आवडतो. काव्याला फोन करून तसं कळवतो. हां काव्या, काय पुलाव बनवला आहे? काव्या पण विचारते, खरंच आवडलं तुम्हाला? आणि माझ्या सवतीला आवडलं का? तर पार्थ म्हणतो, सवत असं काय बोलता? तेव्हा काव्या सांगते, अहो दिव्याला आवडला का? पार्थ तिला सांगतो, आज मी एकटाच बसलो डब्बा खायला. काव्या विचारते का? तर पार्थ सांगतो, तुम्हाला आवडत नाही ना मी दिव्याबरोबर बसलेलो? तेव्हा काव्या त्याच्यावरच ओरडते, मी कधी म्हटले असं? आणि काही पण आरोप करू नका हां. म्हणजे तुमचं म्हणणं काय, मी तुम्हाला कंट्रोलमध्ये ठेवते? माझी काही हरकत नाही हां, तुम्ही दिव्याबरोबर डब्बा खाल्ला तरी पण. आणि मी काल 2 फुलके जास्त पाठवले, ते नाही दिसलं तुम्हाला? दिव्या तुमच्याबरोबर डब्बा खाते म्हणूनच ना. पार्थ सांगतो, हो हो ठीक आहे कळलं मला. आता मला छान पुलाव खाऊ द्या, ठेवू का फोन? तर परत दिव्याला फोन करून मध्ये बोलावून घेतो. पण बाहेर ती डब्बा खाण्यासाठी एकटीच बसलेली असते. दिव्यामध्ये आल्यानंतर तिची रिकामी बडबड चालू असते. ठीक आहे सर, तुम्हाला पण माझ्यामुळे त्रास होतो ना? नाही मी येणार आता मध्ये. मी एकट्यानेच डब्बा खा, कारण बाहेर पण सगळे आपापल्या ग्रुप करून बसले. इथे माणुसकीच राहिली नाही आहे. असं झालं ना तर मला घरच्या माणसांची आठवण येते सर. ठीक आहे, मी करेल ॲडजस्ट. मला तर असं वाटतं ना, हा लंच ब्रेक यायलाच नको. पाणी पिऊन पटकन संपलं पाहिजे. ती निघणार तितक्यात पार्थ तिला सांगतो, मटण पुलाव खाणार की नाही? मटण पुलाव म्हटल्यानंतर दिव्या तर त्याच्या हातातनं डब्बा हिसकावून घेते आणि सगळा डब्बा फिनिश करते. पार्थला काहीच ठेवत नाही. तेव्हा पार्थ तिला विचारतो, संपलं सगळं? अहो सॉरी सर, तुमचं बाकी होतं ना? पण डोंट वरी, मिसळपाव आहे ना, तुम्ही मिसळपाव खा सर. भात काही खायला तयार नसतो, पण दिव्या त्याला बळजबरी खाऊ घालते. तर विजय छान आरामात बसलेला असतो. वसू आत्या येतात तेव्हा असं नाटक करतो की खूप बिझी आहे. अगो बाई, तुम्ही बिझी आहात का? नंतर येते मग मी. तर विजय सांगतो, अहो सासूबाई बसा, मला जे काम सांगितलं होतं केलं का? तेव्हा वसू आत्या सांगतात, हो तुम्ही जे सांगितलेलं काम झालं आहे तेच सांगायला आली ना मी. जीवाच्या क्लायंटचं नाव आहे राजेंद्र मेडेकर अँड सन्स. विजय तर खूप खुश होतो नाव ऐकल्यानंतर. छान माहिती दिली तुम्ही मला. तर वसू आत्या विजयला विचारत असतात, पण माझ्या कंपनीतले डिटेल्स मी तुम्हाला का द्यायचे? त्याच्याने तुम्ही माझ्या कंपनीबद्दल काही लोचा तर नाही ना करणार? कारण मी पण मालकीने, नुकसान झालं तर ते मला पण होईल ना. विजय सांगतो, अहो सासूबाई तसं काय होणार नाही. तर हा विचार करतोय तुम्हीच चेअरमन झाला पाहिजे. त्या खुर्चीवर बसलेलं बघायचं मला तुम्हाला. वसू आत्याही खुश होतात. हो का? असं असेल मग काही हरकत नाही. आणि तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तसं सांगा मला. तेव्हा विजयी सांगतो, या माहितीचा वापर करून मला त्या नंदिनीचा बँड वाजवायचा आहे. असा प्लॅन आहे माझ्या डोक्यात. तर संध्याकाळच्या वेळेला मानिनी काकू, नंदिनी, काव्या शुभम करोती म्हणत असतात. त्यानंतर मानिनी काकू दोघींना अंगारा लावतात. त्याच वेळेला जीवा येतो नंदिनीची फाईल घेऊन. फाईल मानिनी काकूंना दाखवल्यानंतर मानिनी काकू आणि काव्या दोघी पण खूप खुश होतात. अगं आई, ही फाईल माझ्या बॅगमध्येच राहिली, घाईत मी तसाच निघून गेलो. तेव्हा नंदिनीचा फोन आला तेव्हा माझं लक्ष गेलं. ते पण ठीक आहे मानिनी काकू सांगतात, आता रिपोर्ट बघितले ना तर मला खूप बरं वाटतंय. जीवा सांगतो, आता फक्त रिपोर्टच बघत बसशील का आमचं खाण्याचं पण काही बघशील? भूक लागली मला खूप. तर मानिनी काकू सांगतात, हो हो मी जेवणाचं बघते. तिथून ते निघून जातात. तेव्हा जीवा नंदिनीला सांगतो, नंदिनी आपल्या रूममध्ये चल, मी तुला एक सरप्राईज देणार आहे. काव्या चिडवत असते, अरे वा सरप्राईज, मज्जा आहे बाबा. अरे जीवा सांग ना माझ्यासमोर. जीवा सांगतो, हो थांब ना सांगतो, बाबांना येऊ दे, दादाला येऊ दे, सगळे आल्यानंतर सांगतो. तर हसायला लागते काव्या. त्यानंतर जीवा नंदिनी रूममध्ये येतात. नंदिनी जीवाला विचारते, अहो कसं केलं तुम्ही हे सगळं रिपोर्ट वगैरे? तर जीवा तिला सांगत असतो, हे सगळं AI च्या मदतीने केलं आहे. हो पण आपण घरातल्यांची फसवणूक करतोय ना. दोघांमध्ये बोलणं चालूच असतं. त्याच वेळेला विक्रम काका खालून जीवाला आवाज देतात, जीवा खाली ये. नंदिनी पण विचारते, बाबांना काय झालं, तुमच्या नावाने का ओरडताय? ते कळालं असेल का आपण जे खोटं बोलतोय त्याबद्दल? त्यानंतर दोघंही खाली येतात. मानिनी काकू विक्रम काकांना शांत करत असतात, पण ते काही शांत होण्याच्या मूडमध्ये नसतात. जीवा खाली आल्यानंतर त्याच्यावर तर फायरिंग सुरू होते त्यांची. तेव्हा मी तुला काय बोललो होतो, कुठल्याही परिस्थितीमध्ये तू आज क्लायंटला भेटला पाहिजे, तू का नाही गेला?
त्यांना कळवलंसुद्धा नाही येणार नाही म्हणून. तुझं जर हेच वागणं असेल तर कंपनी बुडेल एक दिवस. खूप मेहनतीनं उभं केलं आहे मी सगळं, रात्रंदिवस एक केलं आहे. मी सर्वात आधी क्लायंटला महत्त्व दिलं पाहिजे हे मला माहिती आहे. त्यामुळे हे सगळं काही दिसतंय. शाळेतनं या बंगल्यात काही सहज नाही आलोय. एवढा बेजबाबदारीने वागला तर बाबा म्हणून कसा वागशील तू? जीवा सांगत असतो, बाबा मी त्यांना मेसेज करून कळवलं होतं की मला आज जमणार नाही आणि मी कॉल पण केले, पण त्यांनी कॉल रिसीव नाही केले. तर मानिनी काकूही विक्रम काकांना म्हणतात, अहो चिडण्यासारखं एवढं काय झालंय, शांत व्हा. तर विक्रम काका सांगतात, काय झालंय? ते कॉन्ट्रॅक्ट आपल्या हातातनं गेलंय. काव्या विचारते, ते कॉन्ट्रॅक्ट कोणाला मिळालं बाबा? ते विजय आणि वसू आत्या दोघे येतात. तर विजय म्हणतो, मला. सॉरी हां जीवा, अरे किती दिवस फॉलोअपच घेत नव्हता तू. क्लायंटला मेसेजने कळवलं तू? क्लायंट आहे ते. ठीक आहे, आपली पुष्पा आत्या नाही ना, ये बाबा तुझ्या सवडीने, मी तुझ्यासाठी करवंदाचं लोणचं काढून ठेवते. त्या पण हसत असतात. तर विक्रम काका अजून चिडतात, घ्या आता असल्या लोकांकडनं हे सगळं ऐकायचंय मी. अरे देशमुखांचं साम्राज्य असं सहज उभं राहिलेलं नाहीये. मनापासून बघत आलात ना मला, तिने सगळं उभं केलं मी, तुम्हाला त्याची किंमत नाहीये. तर नंदिनीला खूप वाईट वाटत असतं, कारण जीवाच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं आणि ती विक्रम काकांना सांगते, बाबा सॉरी, त्यांच्याकडनं जर खरंच काही चुकलं असेल ना तर मी माफी मागते. ते खूप मेहनतीने सगळ्या गोष्टी हँडल करताय आणि यावरून ते चांगले बाबा होणार नाही असं नका म्हणू बाबा प्लीज. त्यांना मी मेसेज केला होता की माझी तब्येत बरी नाही म्हणून ते घाईत निघून आले असतील, माझ्या प्रेमापोटी किंवा बाळाच्या काळजीपोटी. तेव्हा त्यांना बेजबाबदार नका म्हणू बाबा. ते जे काही करताय ना खूप मनापासून करताय, पण असं चुकीचं वागून ओरबडणाऱ्या लोकांसमोर त्यांच्या कष्टाला कमी लेखू नका बाबा. त्यानंतर विक्रम काका तिथून निघून जातात. विजय विचारत असतो नंदिनीला, ओरबडणारे लोक म्हणजे तू मला म्हटली का? नंदिनी सांगते, हो मी तुलाच म्हटली. तुझ्याबद्दल अजून काय बोलणार, तू एक नंबरचा लबाड, फुकट्या आणि नालायक माणूस आहे. तर वसू आत्या सांगतात, नंदिनी तोंड सांभाळून बोल, जावाई ते माझे. गर्भवती आहे ना तू, तरी अशी भांडतेस? तेव्हा कसं होणार काय माहिती हिचं बाळ. काव्यासमोर येते, आत्याबाई माझ्या ताईबद्दल आणि तिच्या होणाऱ्या बाळाबद्दल एक जरी शब्द बोललात ना तर गाठ माझ्याशी आहे. तर विजय काव्याला म्हणतो, ए हट, सासूबाईंशी नीट बोलायचं. त्या वयाने आणि अधिकाराने मोठ्या आहेत आणि आम्हाला बोलण्याच्या आधी स्वतःच्या नवऱ्याकडे लक्ष दे, नाहीतर तू हे पोट घेऊन फिर आणि तुझा नवरा दुसऱ्याच मुलीच्या गळ्यामध्ये हात घालून फिरेल. तर पार्थ आणि दिव्या दरवाजाजवळ येतात. पार्थचं पोट दुखत असतं आणि तो काव्याला आवाज देतो, काव्या. काव्याचं लक्ष जातं तेव्हा सगळ्यांना धक्का बसतो आणि पार्थ दिव्याबरोबर आलेला काव्याला अजिबात आवडलेलं नसतं. नंतर पार्थ त्याच्या रूममध्ये दाखवलंय तर काव्या त्याच्यासाठी पाणी घेऊन येते आणि पार्थला पाण्याची चव वेगळी लागते. तेव्हा काव्या सांगते, त्यामध्ये मी गोळी टाकली, तुमचं पोट दुखणं पटकन थांबेल. दिव्या सांगत असते, आपली अशी ओळख झालीच नाही ना, मी दिव्या देशपांडे. तुम्ही काव्या मॅम आहात ना, आणि तुम्ही सरांच्या आई. मानिनी काकू पण तिचे आभार मानतात. खरंच खूप धन्यवाद तुझे, तू पार्थला इथे घरी घेऊन आलीस. आता आम्ही आहोत ना, आम्ही घेऊ काळजी त्याची. तर दिव्याचं मध्ये मध्ये बोलणं चालूच असतं, अहो सर तुम्हाला काही जरी वाटलं ना मला नक्की फोन करा हां. काव्या पार्थला विचारत असते, मटन पुलाव जास्त तिखट होता का? तर दिव्या सांगते, नाही मॅम, पुलाव तर खूप छान होता, सरांनी तर उसळ पाव खाल्ला ना. तर काव्याला अजून राग आलेला असतो, तरी मी सरांना सांगत होते मिसळ खूप तिखट आहे, जास्त खाऊ नका. काव्या विचारते, तुला माहिती त्यांना तिखट चालत नाही? तर दिव्या सांगते, हो मला सरांनी सांगितलं आहे ना, त्यांना जास्त तिखट चालत नाही. सर माझे तात्या आहेत कोल्हापूरला, त्यांना विचारू का, घरगुती उपाय माहिती त्यांना. तर काव्या म्हणते, मीच त्यांच्यासाठी घरगुती उपाय करेल, मी काळजी घेईल त्यांची. तेव्हा पार्थ म्हणतो, मिस दिव्या तुम्ही जा ना आता घरी. नंतर दिव्या घरी जाण्यासाठी निघते. काव्या पार्थला विचारत असते, मी आजपर्यंत ऐकलं होतं की माणसं घरची डाळ न खाता बाहेरची बिर्याणी खातात, पण तुम्ही घरचा मटण पुलाव सोडून बाहेरची मिसळ खाल्लीत देशमुख. रागानेच पार्थकडे बघत असते. पार्थ पण खूप घाबरलेला असतो, आता आपलं काही खरं नाही. तर दिव्या देवासमोर हात जोडून म्हणत असते, माझ्या पार्थ सरांना लवकरात लवकर बरं कर. त्याच वेळेला तिथे विजय येतो, त्याला बघून ती तिथून निघून जाते. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की नंदिनीने दिव्याला एक अंगठी दिलेली असते. काव्या जेव्हा बाहेरून येते तेव्हा दिव्या दरवाजा उघडते आणि काव्याला असं वाटतं की ती अंगठी तिचीच आहे. काव्या ती अंगठी हिसकावून काढत असते, पण ती अंगठी काही निघत नाही, ती दिव्याला जोडणारच असते. आता उद्याच्या भागात कळेल काव्य नक्की दिव्याला जोडते की काय, बघायला तर मज्जा येईल. तेव्हा उद्या पुन्हा भेटूया.
लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. पर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा प्रेक्षकांनो प्लीज. आणि बेल आयकॉन दाबायला तर अजिबात विसरायचं नाही. धन्यवाद.